नमस्कार. विद्यालयाचे सचिव श्री बक्षी सर आणि मुख्याध्यापिका बडवाई मॅडम यांनी सर्वप्रथम ही कल्पना माझ्यासमोर मांडली आणि एक वेगळं संमेलन आम्ही आयोजित करण्याचं निश्चित केलं. आज जगातले असे अनेक देश आहेत की जे इंग्रजी शिवाय त्यांनी स्वतःची प्रगती केली आहे आणि त्या देशांमध्ये जगभरातली माणसं ती भाषा शिकून शिक्षण घ्यायसाठी तिथे जातात. आम्ही असं स्वप्न पाहतो की उद्या महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण सर्व विभागांचं घेण्याकरता जगभरातून लोक यावे आणि त्यांनी मराठी भाषेतून हे उच्च शिक्षण ग्रहण करावं. त्याकरिता आम्हाला महाराष्ट्राच्या मराठी भाषेमध्ये या सर्व प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती करणं गरजेचं आहे. लोकसंख्येचा जर विचार केला तर मराठी भाषा जगातली 10व्या क्रमांकाची मोठी भाषा आहे की जी इतक्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते. परंतु दुर्दैवाने पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये आमचं एकही विद्यापीठ अजूनही नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आम्हा मराठी प्रेमी लोकांना हे वाटते की आम्ही आमच्या मुलांना परकीयांच्या भाषेतून शिकवतो. त्याचं नाव छान आहे, राज्यस्तरीय मराठी भाषा प्रेमी. याला असं कुठलंच बंधन नाही. मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्वजण सोबत शैक्षणिक दृष्टिकोन आम्ही सोबत ठेवत असल्यामुळे मराठी भाषा प्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन 2025 चे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथे दिनांक 12 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2025 च्या दरम्यान आम्ही करीत आहोत. या संपूर्ण संमेलनाकरिता मी माझ्यावर बक्षी सरांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. मी अध्यक्ष म्हणून आणि संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने आपण सर्वांना अशी विनंती करतो की आपण या संपूर्ण संमेलनाला उपस्थित राहावं. या संपूर्ण संमेलनामध्ये जी काय सत्र होणार आहे त्या सर्व सत्रांना योग्य तो न्याय आणि प्रसिद्धी आपल्या प्रसार माध्यमांच्या द्वारा द्यावी अशी मी आपणास विनंतीही करतो.